आपले हात पाय पोचले तसे माझे पोचले. मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि कॉलेजचा देणगीदारी आहे. आणि मी या कॉलेजच्या प्रिन्सिपल साहेबांचा लंगोटियार आहे. एकदम जे रे दोस्त. असं फार चांगली बातमी दिली तुम्ही मला, फार चांगली बातमी दिली. त्याच इथं कुठं कायदा होणार नाही तुम्हाला. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणजे हे फार जड जाईल तुम्हाला. हे फार फार जड जाईल. बाबू बाबू हो बघा बघा. बाबू शंभो हो बाबा शेठ. तुझे असं होणं मला बोलते पसंत नाही. काय केलं? अरे तू गप्प का राहिला, बोलला का नाही? अरे ज्यांना शिक्षणाचा ग्रंथ देखील नाही त्यांच्या कॉलेजच्या व्यवहारात वाटते ते रिपोर्ट सहन करणार आहात तुम्ही? नाही सर, तसं नाही. पण एक दिवस सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. नको नको वहिनी, नको. मला दुसरीकडे जेवायला जायचं आहे. नंतर पुन्हा कधीतरी येईन मी. सर बरं सर, येतो. मी खरंच सांगतो सर, पण ते कुठं पण की काय विचारते त्याला उत्तर. जेवण झाले तुझं? नाही. विचारते हात कर. अरे काय रे दोस्ता. अरे विद्यानंद, तू हे प्रिन्सिपल व्हायच्या ऐवजी एखादा पावदार काय नाही झालास रे. आपला सर विचारला असं तर लाल्या कॉलेजचं शिक्षण तुला मुलीच आवडत नाही म्हणून. अरे मग कॉलेजमध्ये तू आलास कशाला? कुणी सक्ती केली होती तुला? इंटरची परीक्षा पास झाल्याशिवाय पदवीच्या कोर्सचा कसा प्रवेश आणि अभ्यास न करता इंटरची परीक्षा कशी पास होणार आहेस तू? त्यात काय SSC नाही पास करत. काय युक्ती लढवलीस बुवा पास करायला? ती तुम्हाला सांगण्यासारखी नाही. मला ठाऊक आहे ती कॉपी केली होय ना? साफ चुकला. अभ्यास न करता पास होण्याचे इतर मार्ग आहेत. झाल्या बघा रागावला तू. एरवी तुम्हाला न सांगण्यासारखं असंच म्हटलं होतं मी. पौतार कशासाठी व्हायचं आहे तुला? वा कशासाठी म्हणजे पदारांना केवढा मान, केवढा रुबाब, केवढा दबदबा असतो त्यांचा, हे तुम्ही कुठं पाहिलं? असं तू जाऊ घेतल्यास का तरी? हात त्याच्या कितीदा तरी आमच्या पांढरपोळच्या मागेच भट्टी लागतात ती. त्याला कुठे आहे तर तुझं पांढरपोळ? कुठं नाही तोच होता. आमच्या काकांना फॉरेन देखील मिळते. डाळ टाकली की बाटल्याच बाटल्या. जायला फुकट. नाही नाही म्हणजे मी सहज विचारलं रे. आम्हाला नको तुझ्या बाटल्या, तुम्ही पाहा. तर तुम्ही इतके हुशार आहात की कधी कधी मला वाटतं. काय वाटतं? अरे सांग सोबत करू. मला वाटतं सर तुमची लाईनच चुकली. तुम्ही पोलिसात असता तर एव्हाना DSP झाला असता. चुकलं तर आता पुढच्या जन्मी ही चूक दुरुस्त करू. तसं नाही सर. तुझे वडील काय करतात? ते काय करणार, मुलीचं काम करतात. ते नाही का गब्बर झाले तुझ्या मामासारखे? असं काय आणि कसंच काय. चांगली आमच्या मालकीची पेढी होती, ती गमावली आणि आता बदले जनभर काम करीत मुलींचं. कधी गमावली म्हणजे व्यसनात चालविली? जे बदलत का. माझे वडील तसे नाही. माझे आई वडील एकदम देवमाणसं आहे. पण जगात कसं वागावं ते त्यांना कळत नाही. एकदम मूर्ख आहे. काय रे बाबा, काय केलं त्यांनी? दिनभर सर्वांशी सचोटीनं आणि विश्वासानं वागलं, पण याचं फळ काय मिळालं? भाऊबंधांनी लुबाडलं, भागीदारांनी बुडवलं. पण मी फौजदार झाल्यावर नाही एकेकाच्या अट्यात बेड्या अडकल्या तर नाव्याचा लाल्या नाही. माझ्या आई वडिलांच्या सारख्या देवमाणसांना लुबाडलं याचा अर्थ काय? इतकं आई वडिलांवर प्रेम आहे तुझं लहान? म्हणजे काय सर? बेवकूफ पण. सर अरे तुझंच मत आहे, माझं नाही. पैस झाले आज पोटापावरती सुरा उगाला खरं ना? का? त्याने माझ्या आई वडिलांनी शिव्या दिल्या. कशासाठी? त्याच्या घरचा आणि आमच्या घरचा जुना भांडण. पैशावरून? त्याने माझ्या आई वडिलांना शिव्या दिल्या. त्याचा कुटुंबाला घालतात मातीत पालता आणि दाखवला तुला. आता पुन्हा नाही माझ्या वाटेला येणार. तो नाही का आई वडिलांना मूर्ख म्हणाला? पण शिव्या नाही दिल्या. एक पायरी ओलांडली की त्याही दिली लागते. शक्यच नाही. चांगली अद्दल घडवली त्याला. अजागळ आहे झालं. अरे खरं म्हणजे तुझ्या आई वडिलांसारखी जेवढी मूर्ख माणसं या घरात आहे ना, त्यांनाच जन्माची चांगली अद्दल घडवायला. आराम स्वतःने वागता त्याचा अर्थ काय? सर घे सिगरेट घे. मी सुचल होतं तुला. वड नको. का? तुला दारू चालते? ते काय मिळणार नाही बोल तुला यार. मग सिगरेट घे.
नका पण इथं नको. अरे काही हरकत नाही. तुझ्या आई वडिलासारखे मूर्ख माणसं या घरात राहतात. गोडवट तसं नाही सर, पण नको. बाबा अरे व्यवहार पाडण्यात सांगितलं मला. पण जे वाटतं ते उघडपणाने बोलण्याची तुझी हिंमत नाही. जाऊ दे झाल्या. तुझं सगळं हे शहाणपण ऐकून मला नवा साक्षात्कार झाला. फक्त काही शंका निरसन केल्या की माझ्या आजवर आयुष्यावर मारतो उठवली. नीट आहे. तुला माहित नसलेली खरी गोष्ट मला असं खात्रीलायक समजलंय की तुझ्या आई वडिलांनी जी पिढी गमावली होती ना ती त्यांनी सुद्धा 4 मोठ्या मुलगाळून पैदा केले. कुठं आहे ते? कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे त्याचा आणि तुझ्या वडिलांची स्तुती करतो मी. सर, म्हणजे खोटेपणाचा तुला राग येतो. राग येईल नाही तर काय? पण तुला राग का आला? सांग ना तुला राग कशासाठी आला? कारण कारण अरे आई वडील जन्मभर मूर्खासारखे वागले अशी जर तुझी खात्री आहे तुला ती जेवणाचं का वाटावी? आणि तुझ्या वडिलांना लुबाडणाऱ्या त्या भावबंधांना भागीदारांचा तुला एवढा संताप काय यावा? कारण हेच की तोंडाने जरी तू आई वडिलांना मूर्ख म्हणाला तर मनापासून तुला ते तुझं वाटत नाही. बरं ना? नाही सर, पण कुठं नको प्रश्नाचं सरळ उत्तर दे. सरळच उत्तर देतो. आहे काय तर? मी अजूनही म्हणतो की माझे आई वडील चांगले असले तरी मूर्ख आहे. त्यांना व्यवहार कळत नाही. कारण ते सचोटीने मग त्याने तुझ्यावर माया केली. तुझ्यासाठी कस्ता काढल्या, तपास काढले, तुझे लाड पुरविले, आपला मुलगा मोठा व्हावा अशी स्वप्न पाहिजे. हे सगळं चुकलंच त्यांचं. मूर्खच ते. त्यांना कधी व्यवहारच काढला नाही. तर मग आता लाल्या तुला आता एकच मार्ग उरलाय. तुझ्यासारख्या बाणीदार बोललाय ना असल्या आवडल्याच्या पायाच्या खेटाने संभावना काढायला चल उठून चल माझ्या बरोबर. पहिल्यांदा तुझ्या आई वडिलांच्या पायाने पाद्यपूजा बांध, नंतर मामाचा आणि काकाचा हातात दंडा बांध. उठून चल, अनुमान करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीत. अरे असं काय करतो? रडतोस का असं? अरे वाटल्यास मामाकडे दारूचा गुटखा घ्या चल. म्हणजे तुला मेंदूला तडतडून उत्साह येईल आणि आई वडिलाचा मायेचाही विसर पडेल. चल चल. नाही नाही येणार. प्याड आहेस तुला. अरे साक्षात शैतान सुद्धा माझ्या घरात उभा राहिला ना तर त्याचं मी स्वागतच करतो. हवं तुला? हा माझा दोस्त. मी हा शैतानाच्या घरातून काढायला इतकी वर्ष धडपडतोय मी. अरे पण मी पण तुझ्यासारखा भ्याड आणि डोंगी नाही. सर, बस तुझं जे ऐकायचं त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. गुड बाय. यापुढे माझ्या घराचे दरवाजे तुला बंद आहे आणि तुझ्यासारखा नादान मुलगा माझ्या पंक्तीला देखील मला चालणार. समजला? जा. तुला जी शिक्षा करायची आहे त्याची नोटीस उद्या बोर्डवर लागेल. जा जा. यापुढे तुझे तोंडी पाहायची माझी इच्छा नाही. सर माझं चुकलं. मला क्षमा करा. तुझ्यासारख्या डोंगी मुलाला क्षमा मागण्याचा अधिकार होता. जा तू. माझा विद्यार्थी आहे ते सांगताना तिकडे मला लाज आहे. जा जा. माझ्यासमोर उभा राहू नको. हे बघ असल्या रडण्याला माझं अंतःकरण विरघळणार नाही. मी फार गटपट मनाचा आहे. सर मी काय केलं म्हणजे तुम्ही मला क्षमा करणार? तू काय करणार? अरे तुझ्यासारखे माणसं रडण्याचं नाटक करतात आणि थापा मारतात. नाही सर, मला ज्यांच्याबद्दल आधार वाटतो त्यांच्याशी मी कधीही खोटं बोलणार नाही. सांगा मी काय केलं म्हणजे तुम्ही मला क्षमा करणार? काय करावं असं वाटतं तुला? मी कुटुंबाची क्षमा मागेन. आणखी त्रास दिल्याबद्दल सगळ्या प्रोफेसरची क्षमा मागेन. आणखी काय? शेतीची क्षमा. पण सर शेठजी कसं काय ते मला चांगलं कळलं. पण तू वयानं लहान आहे आणि ते मोठे आहे. वयाचा मान राखलाच पाहिजे. तू उत्तरं दिलीस का? सर मी त्यांची क्षमा मागितली तर ते मला क्षमा करणार नाही. माणुसकीवरचा माझा विश्वास बघून उडालेला नाही. तू वैरी तर नाही त्यांचा. ते तुला नक्की क्षमा कर. ठीक आहे. त्यांची क्षमा मागेल तुमच्यासाठी. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी. मान्य आहे मला. आत्ता जाऊन धर्मापाल शेट्टींची माफी मागेल. जाऊ सर? हा. आणखी एक वचन हवे मला. कसं वचन सर? तुझ्या अपराधाबद्दल मी तुला उद्या शिक्षा करणार. फार जबर शिक्षा करणार आहे. तो माझा प्रश्न. पण शिस्तीच्या दृष्टीनं अपराधाबद्दल शिक्षा होणं जरूर आहे हे तर तुला पटलं. झाल्या प्रायश्चिताशिवाय चुकीचा परिमार्जन होतो आणि शिक्षा भोगायला धैर्य लागतो. तुला काय शिक्षा करायची आहे ती मी नंतर विचार करून ठरवेल. पण होईल ती शिक्षा तो निमूटपणे आणि कुणालाही दोष न देता आणि कधीही सुटपुटी मनात न ठेवता आनंदाने भोगली पाहिजे. ठीक आहे, बोगेन मी. तसं वचन आहे ना? हा, दॅट्स लाईक अ गुड बॉय. आज फार
फार मोठी शस्त्रक्रिया प्राण पडली. मला तर मनाला सरळ आणि भाबडा दिसला मुलगा. खरं आज त्याने म्हणजे तिरपीट करून टाकली. अगं बघतेस काय, हे जग भल्याचं नाही. इथे खरे पिकेला लागतात आणि खोटी चैनीच लागतात. अशा ठार द्यायला वेळ बुद्धीला हा मुलगा मला अनुभव सांगायला लागला. अगं बाई मग ठाण्याचा शिक्षक आहे मी सुमित्रा. त्याला परत वळणावर आणल्याशिवाय थोडा तुटतो. सुमित्रा शिकवलं त्याने मला, मी त्याला नाही. काय वा? मला वाटलं होतं त्याच झालं. काय झालं शंभू? अजून माणुसकीवरचा विश्वास उडाला नाही ना रे तुझा. हा? अरे पण अरे कॉलेजच्या आवारातून बाहेर जाताना लाल्याला पोलिसांनी पकडला आणि नेला आपल्या बरोबर. याचा अर्थ काय? अगं बाई आता आता काय? अगं तुम्हाला सर्वांना सांगतो त्या धर्मप्पाजींचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. वरपर्यंत तो या चोरट्याला बरोबर जेलमध्ये खडी फोडायला पोहोचवतो की नाही तेच पहा. नाही नाही असं होणार नाही. असं करता कामा नाही. धर्मप्पा शेठजींच्या पुढं त्यांच्या लाल्याच्या पाठीशी कोण उभा राहणार आहे रे? हा? कोण? आणि कोण काय विचारतोस? मी उभा राहील. महाराज चुकतात तुम्ही इथं. हो शहाणे असाल तर मागे व्हा. मी धर्मप्पा शेठजींना ओळखत नाहीत. माझी सुद्धा हिंमत नाही त्याच्या पुढे राहायची. जलाल ही शाली नागाई त्यो. तर मग त्याचा फडा ठेचायलाच पाहिजे. शंभू शेडजींची दात तू मला घालू नको. चुकतोयस तू इत्यानंद चुकतोयस. हं? आता जमानाच असा आलाय की साधू सज्जनांना देखील आपलं पाय जर मोडून घ्यायचं नसतील तर त्या धर्मप्पानं घेऊन वागलं पाहिजे. हं. तर मग या जमान्याविरुद्धच मला टक्कर घेतली. टक्कर घ्यायचे तर तुझं टाडका फोडर रे. लोक मजा पाहतील पण धर्माप्पाजींच्या खुर्चीला एक केस देखील धक्का लागायचा नाही. अरे या धर्माप्पानं मोठमोठ्यांचे खून पचविल्यात म्हटलं. अरे त्यात आणखी खुणाची भर पडली तर त्याची सुद्धा मला परवा नाही. अरे पण का कशासाठी? हा अरे तो मूर्ख कोर्टा होता आपल्या कडनं जेलमध्ये गेला तर तुझं काय बिघडतं रे त्यात? Shut up! तू विचारतोस मला? तू अरे मुलासारखा माझा विद्यार्थी जेलमध्ये गेला तर तुझं काय बिघडणार आहे हे तू मला विचारतो? यू फूल. रागव नकोस रे त्यानं रागव नकोस. हा, मी केवळ तुझ्या हिताच्या दृष्टीनं बोललो होतो. तुझी ती हिताची दृष्टी तुझ्याकडून ठेव. नीट आहे. अरे प्रसंग पडला तर मी माझं सर्वस्व पणाला लावी पण नाल्या सुटला असतोय. अगं कालिदासाचं शाकुंतल म्हणजे काय मजा आहे. तू हे पैसे दे तुला वाचून दाखव. नको त्यापर्यंत तुम्हीच द्या बाई. बघा तरी मला पारिजात कसा फुलाने डोळायचो. अगं पारिजात तर माझ्या घरात बदललाय. त्या पारिजाताला काय पाहिजे? हा पारिजात बघा. शाकुंतलाची धुंदी चढणी वाटत क्या? अगं धुंदी चढण्यासारखे काव्य आहे ना नाटक. एखाद्याला वाटेल तुम्ही कोणीतरी संस्कृती प्रोफेसर आहात. कमाल आहे बा तुम्हा लोकांना. गणिताचा प्राध्यापक झालो म्हणजे त्याने काय सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतला? असं लोक म्हणतात. लोकांचं जाऊ दे. तुला काय वाटतं? मला वाटतं एका माणसाला सणापासून हरिकथा करावी लागते. आणि मी शाकुंतल वाचून दुसरं काही सुचत नाही. बरेच महत्वाची झाली असती तू. 15 वर्ष संसार करते मी तुझ्याबरोबर. एवढं सुद्धा मन होईल. हे आम्हाला कसं जमत नाही कोण. त्याच्या काही सुद्धा मन चढलं गणितावर. अरे तुझं चला सगळ्यात भावना काही तुला शब्दाने सांगायच्या नसतात का? तुला नाजूक आठवणी घेऊन बरं का? हो नाजूक हाताने घेतो. तुला घेतो तशी. तिच्याबद्दल बोलायला लागला भास्कराचार्य नव्हे हा. किती थकली आहे करतो तुम्ही. दवाखान्यात तुला पुष्कळ काम पडतात. काम आहे म्हणून तर दिसवायला पण एक एक दिवस असा आला की मधमाशाचं मावून उठावं तसं एक एक आठवणी पाठलाग करायला लागतो. कुठं हो असं लागलं? तू असं बोलायला लागला तर माझ्या पायाखालची जमीन डळमळायला लागली. जाऊ दे. मी काय म्हणते गाव खेळा का? मित्रा जॉन्टीन नावाच्या इंग्लिश कवीची ओळ सांगू तुला. तुमच्यासारख्या कवी माणसाला कोणी त्याचा विषय घ्यायला लागला देव जाणे. तो महामूळ गाढव माणूस मीच आहे. दुसरा कोण? पुरे पुऱ्या घरभर फुटफट करायची नाही. कालच घर स्वच्छ करून लावलंय मी हे. समजलं. अगं खरं घर लावलं म्हणून आठवलं. श्यामच्या घरी गेले होते.
अगं बाई, तिकडेच होती की दुपारी. बघा तरी श्यामनगर किती सुंदर लावून ते. पुष्पात आहे की नाही इतकं बघा तुला काहीच कळत नाही. स्वयंपाक बिंपाक करता येतो ना शक म्हणजे काय? नाही आजवर श्यामचे डबे खानावळीतून जातो म्हटलं यापुढे डब्याच्या संख्येत भर पडायची की काय हो लहान आहे ते अजून. जमेल हो. तुझ्या तालमीत ती तयार झाली की प्रपंच विदुषीच होणार चला तुम्हाला वाटतं तुम्ही कर्माचे आदेश म्हणजे काय ते आपले पत्नी. अगं मलाच का प्रत्येक नवऱ्याला वाटतं तसं. तिला वाटायला बरं श्याम खुशीत आहे ना ते चमत्कारिक वाटलं मला. का श्याम नीट बोलला नाही माझ्याशी. हे बोला नाही म्हणजे बोलताना जरा टाळत होता मला. गोरावर बोलताना सारखा पुष्पाला येऊन चिडत होता. हा पैशा पैशाचा अडचणीत तर नाही काय की अगं मग विचारलं का नाही त्याला असं कसं विचारेल का? अरे राजा हे काय आज खुशीत दिसतेस वारी. 26 वर्षाच्या कोर्ससाठी राजस्थानात माझी निवड झाली माझी. कालच तार आली. पण तुम्ही गावाला गेला होता आज कॉंग्रॅच्युलेशन आता कधी निघणार कधी म्हणून गावी टाका आत्ता निघालो. तुमचा आशीर्वाद घेणार आणि संध्याकाळची वेळ बसणार. अरे आमची आशीर्वाद तर तुझ्या पाठची सतत असतो. तुझा थोडा आशीर्वाद नाही दिला. बरं या शेंगा घे आमच्या बागेतला आहे बरं का आणि आमची आठवण ठेव पथकलेचा मधूमधून काय तुम्हाला कधीतरी विचारणे शक्य आहे का मला? मला विचारलाच तरी चालेल पण मला अभिमान वाटेल असा मोठा थोर मनाचा आणि ताट झाले सर माझ्या पायी तुम्हाला फार फार त्रास झाला. हा झाले हे शब्द काढले ना तर सोन्यासारखे भावनेची माती होती. लाल्या आता सुमित्राने ही पारिजातकाची फुलं मला देऊन ती म्हणाली की सगळ्यात भावना काही शब्दाने सांगायच्या नाही. लाल्या, सुमित्राने दिलेल्या फुलांचा थोडा प्रसाद घे आणि या फुलासारखा सात्विक सुंदर आणि पारिजातकासारखा सुगंध हात पुढे कर. अरे डावा नाही वा. आता सुट्टीवर आला म्हणजे जावर ना. एका विषय आणणार बाई. या महाराज या हो हो अरे जायला यानं पुन्हा काय भानगड केली म्हणायचं. बालवडीशिवाय त्याला दुसरं काही दिसतं का शंभूमाले? अरे हा लाल्या आता तुझ्या दुश्मनाच्या कल्पात जाणार आहे हा, दुश्मनाच्या कल्पात म्हणजे काय रे? म्हणजे सब इन्स्पेक्टरच्या कोर्ससाठी त्याची निवड झाली यायला अरे वा कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे आता उद्या DSP होणार म्हटलं. काय शंका आहे की काय हो कॉंग्रॅच्युलेशन. हा तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची आठवण ठेवा म्हणजे वेळ आहे प्रसंग आहे आम्ही आहोत तुम्ही आहात आम्ही तुम्हाला गरज लागायची तुमची आम्हाला गरज लागायची चालायचं की नाही हा? झालं. आतापासून वशिले लावायला सुरुवात. हे शंभू तो माझा चेला आहे हं, तुझा नाही बरं सर जातो मी बाई येतो. बोला महाशय हा आज आपण इकडे कुठेकडे उभारला बघितलं वहिने दर येळी हा माझा असा अपमान करतो. अरे अरे तुझा अपमान काय केला तू आम्ही हा, अपमान नाही तर काय हा किती वेळा इथं या त्यांचा प्रश्न लागला दारात पाहू ठेवलं त्यानं विचारलं आज आपण इकडं कुठे कुठं आला आपली पायगुण इथं आज कुठे कुठं लागली तास सूर्य इथं कुणीकडं उगवला तेवढ्या सूर्य कुणीकडं मागवला दगड माती आणि धड ए तुला सांगून ठेवतो त्यानं या घरात वाटतील त्यावेळी यायला वहिनीनं मला कायमचा परमिट दिलाय. हे बघतो परमिट नाही परवाना म्हण आणि सवयीने तुला परमिट आठवायचा म्हण हे बघा वहिनी वाजता माझा नेहमी प्राण उतारा करतो हा जाऊ दे हो शंभूमाले. आता तिला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका म्हणजे झालं. आता कसा काय मंडळींना उभेच ठेवायचं. इकडे बाहेर किती आम्ही मोकळ्या हवेत बोललो ते का बघवत नाही बैस बाबा ये बैस घे या शेंगा घे तुझे राम निवेल तुझा हा, मला शेंगा बिंगा काय नको. अरे ये रे माझ्या सोन्या किती गुस्सा करतो द्या वहिनी मला इथ्यानंची थोडं बोलायचं होतं थोडं काम होतं तेव्हा बोला ना. माझ्याकडे माझ्याकडे काय काम करत बोल सांगतो सांगतो. अरे इथ्यानंद तुझं कॉलेज कसं चाललंय हा? काय म्हणतोय? जगा ते तुझे प्रोफेसर मी तुझ्याशी कसं वागतात रे उत्तम आणि तुमचा तो श्याम आहे छान
विश्वास आहे का तुला त्याच्यावर अरे काहीतरी काय पडून चढतोस तू. आजच सुमित्रा त्यांच्या घरी गेले होते संसार काढून द्या. आणि तो धर्माप्पा शेठ त्याची काळजी सोड. त्याचे तापत फार थंडी जायला जातात. बरी नवे दी चिन्ह का अरे हल्ली कधी तू सहीत बी कोणता होतास की का म्हणजे काय? अरे रोज शेकडो काय कराव्या लागतात. सही करण्यापूर्वी कागद तू नीट वाचून पाहतोस. अरे तसं केलं तर मला दुसरं काम करायलाच नको. श्याम तात्या आणि तो विशा सांगतात. कार्पोरेट मंडळीत पेपर तयार करतात आणि मी सही करतो. हा श्याम ठेवील ते कागद मी वाचतो. विद्यानंद आम्ही लहानपणी शाळेत असताना एक दिवसातली तिथली गोष्ट वाचली होती आठवते. कोणती गोष्ट? लहान मांजर ससा आणि कोल्हा. अरे कोल्ह्याला सशा प्रमाणात धावता येत होत पण पिढ्यात घुसता यायचं नाही. आणि रान मांजराला सशा प्रमाणात पिढ्यात घुसता येत होत पण धावता येत नव्हतं. अगं काय एक तर कोल्हा नाही तर ते रान मांजर दोघांना एकट्याला मिळून सशाची कधीच शिकार करता यायची नाही. शंभू हो सांगतो विद्यानंद एक कोल्हा आणि एक रान मांजर अशा दोन वृक्षांची युती जेव्हा या सशाने झालेली पाहिली तेव्हा त्या हिसाब भीतीच्या शहाण्या सशाने ओळखलं की त्याचं आयुष्य संपलं रे. अरे तुला म्हणायचं तरी काय? काल संध्याकाळी याच गटकेला मी धर्माप्पाच्या घरी अशाच वृक्षांची युती झालेली पाहिली. अरे कोणाला राम मांजर म्हणतास? तुझे ते विशा तुझा तो तात्या आणि तुझा तो ते श्याम्या. शंभू नकोस सांगतो. सावध राहा रे सशा सावध राहा. रात्र वैऱ्यांची आई म्हटलं. एक्सक्यूज मी प्रिन्सिपल विद्यानंद आपल्यापैकी प्रिन्सिपल विद्यानंद तुमच्या नावाचा वॉरंट आहे. त्याच्यावर सही करा आणि मुकाट्यानं चला. खोटं आहे. साफ खोटं आहे. हे आमच्या साहेबांना सांगा. या सगळ्या खोट्या कारस्थानाचा तो सूत्रधार धर्माप्पा. नाही तुझा तो भिशा तुझा तो तात्या शक्य नाही. तुझा शाना द्यायचे. शंभू रागावू नको सिद्धानंद शांत हो. आता तरी तुला वहिनीला सांगायला हवं आणि यांच्याबरोबर जायला हवं. आपण प्रोफेसर आहात कोणत्या विषयाची? हेच आपलं नीतिशास्त्र. काय हो काय एक माणसं निपटली आहेत बघा. हे हा प्रिन्सिपल एवढा विद्वान इतकी मान मान्यता पावलेला पण पाऊण लाखाचे अपराधपर करेल असं वाटलं नाहीत बघा. हो हा तुम्ही इष्टात गांधर फळीस ना. काय हो तुम्हाला तुमचा हप्ता तरी येण्यावर मिळतो का? हे तोंड सांभाळून बोलायचं. मी शंभू महादेव हाय म्हणजे तेच काय करणार आहे तो? नाही हे साफ खोटं आहे हे साफ खोटं आहे. मित्रा विद्यानंदाच्या बायकोसारखी वा. अगं विद्यानंदाने आयुष्यात एकच दैवत मानलं. सुमित्रा तू तरी देवपण सोडू नको. तू तरी जटायूचे पंख कापू नको. नाही हे पाहून कोणी माझे डोळे पुसले. आता माघार घेऊन चालणार नाही. हे युद्ध अखेरपर्यंत लढवलंच पाहिजे. या समाजात विद्यानंद नांदणार की धर्माप्पा मारणार याचा निकाल कधीतरी लागलाच पाहिजे. शंभू तू तात्यांना श्यामना आणि विशाना कळव. तुझा विश्वास नसला तरी माझी खात्री आहे ही माणसं माझ्यासाठी रान उठवल्याशिवाय आणि यदा कदाचित जर त्याने तुझ्या पुढे पाठ फिरवली तर तुझं पाठ राखण करायला हा तुझा दोष समर्थ आहे रे विद्या. तरी माझी पाठ राखण करण्यासाठी माझं सत्य पुरेसे समर्थ आहे. सत्य तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच सांगतो विद्या या जगात तुला न्याय मिळेलच अशा गोड समाज तू राहू नकोस. फार पडून झालाय तू शंभू. आणि मला खात्री आहे की दुनिया इथे कृतज्ञ नाही उलट्या काळजाची नाही आणि विश्वासघातली. तुझ्यासाठी तरी मला वाटतं रे विद्या की दुनिया एवढी कृतज्ञ नसावी एवढी उलट्या काळजाची नसावी एवढी प्राण घातली नसावी रे विद्या. साहेब काय होतंय चला.
कोणाची भेट घ्यायची नाही असं सांगितलं होतं मी. म्हणून तर आज वरपर्यंत जाऊन परवानगी मिळवावी लागली आपल्याला. काय पाहिजे तुला? आम्ही हायकोर्टात वकील करायचं ठरवलं. खरं म्हणजे मुदत टळून गेली होती, पण तू आता थोडी संमती दिलीस तर त्याची गरज आहे. अडचण पडलाच तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन लढणार आहोत ही केस. अजून पैसे फुकट आहेत की घरावर जप्ती आली तेवढ्यानं समाधान नाही झालं. अरे पण आम्ही वरच्या कोर्टात जर केस जिंकली तर मला आता माझी केस कुठल्याही कोर्टात लढवायची नाही. सगळं संपलं. असं कसं करून चालेल? निरपराध असताना उगीच का शिक्षा भेटणार? पण का म्हणून जगात काही न्याय बी भुलला नाही की काय हा? नाही नाही मी नाही सांगणार, मी नाही असं होऊ देणार. वहिनी त्यानंच जर असे हातपाय गाळून घेतले तर आपण तरी काय करणार हो? आपण काय चालवलं? काय चालू? कोर्टात एकदम गुन्हा कबूल करून टाकलात. हा? अरे अरे वकील साहेब तर म्हणाले होते की त्यांनी या विरुद्ध पार्टीचे चांगलीच बंबेरी उडून दिली असती, पण तू थोडी कळ काढायची होती. पण तू तर मुळी पांढरच निशाण दाखवलंस रे. आता सगळं संपलंय. काहीही संपलं नाही. माझ्यासाठी तरी हक्क सोडा आणि हायकोर्टात वकील करायला संमती द्या. एक फार चांगली गोष्ट झाली र. हा म्हणजे असे वकील साहेब म्हणाले होते मी